ठाण्यामधून मोठी बातमी समोर येते। ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन जवळील सेटिस ब्रिजवर शिवशाही बसला भीषण आग लागल्याची बातमी समोर येते। आग लागताच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला। प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धांदल निर्माण झाली। सर्व प्रवासी इकडे तिकडे भीतीने पळू लागले। दरम्यान आगीच्या दिवसेंदिवस घटना समोर येत असताना आता शिवशाही बसला भीषण आग लागल्याची बातमी समोर येते आणि त्यातच आता या बसमध्ये 15 प्रवासी होते। मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सुदैवाने हे 15च्या 15 प्रवासी आहेत ते वाचलेले आहेत। चालकाच्या प्रसंग धावनामुळे आणि नागरिकांच्या तत्काळ मदतीमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय। अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लगेचच आग विझवण्याचे पूर्णपणे प्रयत्न सुरू केले। दरम्यान बसच्या खालच्या बाजूला इंजिन आणि डिझेल टाकीजवळ ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे संपूर्ण बस यामध्ये जळून खाक झालेली आहे। दरम्यान शिवशाही बसला ही आग लागली आहे। ही शिवशाही बस जी आहे ती ठाण्याकडून पालघर मार्गे बोईसरकडे रवाना होत होती। दरम्यान बसला आग लागल्यामुळे प्रवाशांसह सर्वांचाच मोठा खोळंबा झाला। मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। दरम्यान बस ठाण्यामध्ये आली, तिथून ती बोईसरला जाणार होती। मात्र रेल्वे स्टेशन जवळ आल्यानंतर बस अचानक बंद पडली आणि त्यानंतर आग लागल्याचं पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ सध्या समोर येतोय। यामध्ये कशा प्रकारे इथली परिस्थिती निर्माण झाली होती ते पाहायला मिळतंय। सुदैवाने बसमधले 15 प्रवासी यामध्ये सुखरूपपणे वाचलेले आहेत। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। सुदैवाने मोठी दुर्घटना यामध्ये टळलेली आहे। मात्र या घडलेल्या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सध्या बसमधील प्रवासी सुखरूप आहेत। बसला आग लागल्यानंतर स्थानिकांनी देखील घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आणि त्यामुळेच ही मोठी दुर्घटना टळली।